आज या महामार्गावर समृद्धी महामार्गावर आहे तर जे संपूर्ण किल्ले मारून टाकलेले रोडवर 4 गाड्या पंक्चर झालेल्या आहेत इथं। आणि MSRDCला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की मग किती गाड्या फास्ट येतात 120 या स्पीडने आणि किती गाड्या पुढे येतं जे पंक्चर झालेले आहे। तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठेही काम करताना बॅरिगेड टाकून संपूर्ण येतं जे डायव्हर्शन काढून येतं जे गाड्याला जायला वाट ठेवावी। बरेच गाड्या पंक्चर झाले, किती ॲक्सिडेंट होतं वाचले, पुढचे लोकांनी पंक्चर झालेल्या गाड्या मागे थांबवले म्हणून मागचे लोक वाचले, नाही तर भरपूर ॲक्सिडेंट झाले असते इथं। हे बघा हे खिळे हे लावलेले आहे सगळे, हे बघा हे किडे संपूर्ण किडे लावलेले आहेत। आता हे जरा घातपात झाला आणि कोणाचा जर ॲक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी कोणावर राहील हे माझी विनंती आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार यांना की हे असं काम करताना डायव्हर्शन काढून बॅरिगेड लावूनच पुढचं काम करावं, अन्यथा मोठा अनर्थ इथं झाला असता, खूप मोठा अनर्थ झाला असता इथे। आता किती जण सांगणार आम्ही, सांगा ना। म्हणजे आता त्या गाड्या पंक्चर असता याला ते बिचारे अगर थांबले नसते तिथे तर किती गाड्या आमच्याच गाड्या पंक्चर झाल्या, आम्ही थांबले। हो बरं झालं तुमच्या गाड्या पंक्चर, तुम्ही मागच्या लोकांना थांबवला, आम्ही चढले असते। समृद्धी महामार्गावरती खिळे असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता, तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे। लेन नंबर 1 वरती काम चालू आहे, लेन नंबर 2 आणि 3 ह्या सुरू होत्या। लेन नंबर 1चं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथनिंग होते, ते काम चालू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे। जवळपास 24 तासाची ही प्रोसिजर आहे। अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळी अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही। आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते, कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत, त्यामुळे जे 2-3 व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत। ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस HSPचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे। जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे कामं केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केले जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत। आता कुठलाही धोका नाही महामार्गावर? नाही, मेंटेनन्सचं काम आज आहे ते नोझल्स काढलेले आहेत, वाहतूक पूर्णरित्या व्यवस्थित सुरू आहे।